राजश्री, आज काय स्पेशल? आज आलू समोसा। तर चला, राजश्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी इथे 7-8 बटाटे उकडून घेतले आहे। माझ्या मिस्टरांची फरमाईश होती की राजश्री आज मस्त असे आलू समोसे बनव, तर मग म्हटलं चला त्यांच्यासाठी आज छान असे आलू समोसे बनवते मी। 7-8 बटाटे घेतले होते मी इथे, ते मस्त असे मॅश करून घेतले। त्याच्यानंतर मी इथे एका भांड्यामध्ये 2 वाट्या मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकून घेतला, मीठ चवीनुसार आणि साजूक तूप वापरते मी इथे। छान असं त्याला लावून घ्यायचं पिठाला, हाताने सर्व पिठाला असं तूप मिसळून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। हे बघा, इथे मी असा छान असा गोळा मळून घेते आणि 10 ते 15 मिनिटापर्यंत मी हा गोळा तसंच ठेवला। त्यानंतर मी गॅसवरती एक कढाई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता टाकून घ्यायचा, मोहरी, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, काळा मसाला सर्व टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर जे मॅश केलेले बटाटे होते ते पण त्यामध्ये सर्व असे घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली समोसेसाठी लागणारी जी बटाट्याची चटणी आहे ती बनून तयार होते। हे बघा, इथे मी सर्व टाकून बटाटे वगैरे टाकून छान अशी चटणी बनवून घेतली आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून छान अशी बटाट्याची चटणी बनवून तयार आहे। आणि जो आपण मैद्याचा पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून ठेवला होता तो मी आता घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे पोळ्या लाटून घेते मी आता त्या। छान अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे मी इथे। त्यानंतर मध्यभागून कट करायची ही पोळी आणि मी आता याला छान असा समोसेचा आकार देणार आहे। थोडंसं कढानी पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी छान अशी चिटकून राहते। आता यामध्ये छान असा समोसेचा आकार बनवून घेतला आहे मी। त्याच्यामध्ये आता बटाट्याची चटणी भरायची आहे थोडी थोडी। बटाट्याची चटणी भरल्याच्या नंतर परत साईडनी पूर्ण पाणी लावून घ्यायचं आणि छान असा आपला समोसा बनवून तयार आहे। हे बघा, किती छान असा समोसा बनला गेला आहे। आता मी असे सर्व समोसे बनवून घेते। तर हे बघा, किती छान असे छोटे छोटे समोसे बनवून घेतले मी आता। त्यानंतर मी इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं। आता मी इथे एक एक करून समोसे सगळे सोडते त्याच्यामध्ये। समोसे आपल्याला कमी आचेवरच तळायचे, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात। हे बघा, कमी आचेवर तळले, खूप छान असे समोसे बनवून तयार आहे आपले, एकदम कुरकुरीत असे। तर चला, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।